कारशेडमध्ये म्हणजे आपली हे होती कारशेडमध्ये होती पण ट्रेनमध्येच. हो. आणि नाही, व्हीटी स्टेशनला पण आम्ही ट्रेनमध्ये शूट केलं होतं. जेव्हा जे आता ट्रेन सुटणार आहे आणि जी काय स्पॉट काढ, वायर काढ, कॅमेरा काढ, जी काय सगळ्यांनी धावाधाव, तो पण आणि एक किस्सा आहे दुसऱ्या ना सेकंदाला ट्रेन सुटली होती ती. तो हा नेहमी सांगतो. तो आधी बऱ्याच वेळा सांगितला मी तो किस्सा, म्हणून मी काय बोलत नाही त्याच्याबद्दल. आणि सगळ्यांनी आम्ही मदत केली होती, सगळे ऍक्टर्स आणि सगळे असिस्टंट वगैरे सगळे. फक्त सॉरी, तो किस्सा ना मी भरपूर ठिकाणी सांगितलं. तर ते जेव्हा जेव्हा मी त्या कमेंट्स वाचतो ना, त्याच्यात त्या कमेंट्समध्ये असं येतं, अरे मग दुसऱ्या दिवशी शूट करायचं ना. असं नाही होत रे. मित्रा काय आयफोन घेऊन शूट करायचा होता का? नाही, आम्ही एंटर करतो ना की टीप मिळते की हा इथे आहे. मग व्हीटी स्टेशनचा मेन एंट्रन्स मधूनच आम्ही शोधत येतो आणि दाखवतो, हा बघा. आणि तो भाऊ कदम होता. तू खिडकीकडे बसतो मला ना ही story. चौथी सीट वर बसू का. आणि त्याला गोळी मारल्यानंतर संजयने जो काय शॉट लावला होता त्या ट्रिगरच्या त्या एवढ्याशा ह्याच्यात, आणि माझा डोळा असा एक डोळा, आणि तो अल्टिमेट शॉट होता. म्हणजे तो असा क्या बात आहे. तो बघताना असा अरे हा. पण आमच्या दोघांचे जे संवाद होते ना की अरे यार मग काय, हे काय गरज होती, काय काय करायची. तर ते तेवढेच डायलॉग होते आमचे. एकच सीन होता तेवढा, पण तो करताना पण एवढी मजा आली होती. म्हणजे संजय पवारांनी लिहिलंच खूप छान होतं, त्यामुळे ते मला तो एक खूपच शॉट मजा आली. तुझा मी खूप वर्षात बघितलेला ना सिनेमा, पण आता बोलताना मला आठवलं. एक सिक्वेन्स आहे तुझा, तू घरी जातोस हा, आणि याला मारल्यानंतर. बायको जेवायला वाढते, तर मी म्हणतो नाही, दूध दे फक्त. दूध दे. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं लाईट्स ऑफ होत जातात, बायको एक एक लाईट ऑफ करते, बरोबर ना? फक्त फ्रीजचा राहतो. आता मला बोलताना आठवलं. येस. है ना, फ्रीजचा लाईट राहतो. ते कनेक्ट होतो तो शॉट. Yes. खूप छान shot दिला होता संदेश. सुरू आहेत ना त्याच्याशी कनेक्ट. नाही, आणि ती विचारते माणूस मारला ते, तो जो हे त्या होता ना, एका वाक्यात पोलिसांचं अख्खं आयुष्य होणार. आणि त्याच्यानंतर मग तो उंदीर, त्याच्यावर बसणाऱ्या माशा, आणि आरती अंकलीकरचं ते गाणं सुरू होतं. सो निशीचा हा मगाशी ॲटिट्यूडचं म्हणलं ना, ते मी सांगते की तो हे सिनेमा करायच्या आधी, आणि सातच्या आत घरात एकांकिका जी होती ती 92 सालची आहे. सिनेमा आम्ही केला 2004 साली. सो तिथपर्यंत म्हणजे मी 97ला ग्रॅज्युएट झाले. तोपर्यंत हा येऊन जाऊन असायचा. एकांकिकेनंतर हा पुन्हा आला नाही, कारण हा काम करत होता. ओके. आणि तोपर्यंत त्याचं ते MA जे ज्याच्यासाठी आला, आणि INT उन्मेष सगळं झालं. तो खरंच हे म्हणजे इतरही आता इतक्या वर्ष, 34 वर्ष झाली मला काम करताना, मी इतके डिरेक्टर्स पाहिलेत. हे जे हा ॲटिट्यूडचं म्हणतो ना, तर ते जाम इरिटेटिंग होतं की अरे बाबा कर आधी काहीतरी. आता हा बोलला तर मग आपल्याला ऐकावं वाटतं की काय बाबा ह्याचा अनुभव, ह्याचं स्टोरी. द स्टोरीज आर व्हेरी इन्स्पायरिंग आणि फार गमती. हां, आय टोल्ड RGV, आय टोल्ड दिस. आणि माझ्या घरी मराठी नाटक ही इतकेच संस्कार आणि संस्कृती, नाट्य संगीत हे सगळं. सिनेमा आपण काही ते हिंदी पिक्चर आपण करायचं नाही, त्यामुळे मी हिंदी सिनेमांमध्ये काम करायला आलेच नव्हते त्या वेळेला. टेलिव्हिजन आलं म्हणून, त्यामुळे माहिती फार कमी सिनेमाविषयी. पिक्चर पण हाणामारीचं बघायला जाणारच, आणि त्यामुळे शोले सुद्धा मी अलीकडे बघितलेलं आणि याच्यावरून खूप ऐकलंय. हो, म्हणजे वाईट टाकलेलं आहे मला लोकांनी. पण निशी हे जेव्हा कट्ट्यावर बसून बोलायचा, तेव्हा असं वाटायचं काय यार, हा इतकं उगाच का करायचं काय सतत. आणि हेच असंच, आणि हे वाक्य, कारण ही वॉज एडिटिंग फॉर रामू दॅट टाइम. आय टोल्ड RGV दिस. यार ऐसा थोडी होता. तर मी त्याला एकदा विचारलं, हूज RGV ला. सो कॅन यू इमॅजिन माझं काय झालं असेल. तेव्हा काय ऐकवलेलं? मग नाही, बाजूला घेतलं, समजावलं ही गंमत आहे. म्हणजे आधी सगळी पिसं काढली माझी, पण त्यांनी तेव्हा शिकवायचं आम्हाला हे सगळेजण की इथे येऊन का लाईट घे, काय कर. आता कोणाला तेवढा वेळ नाही, आणि मुलांना शिकायचंही नाहीये. स्क्रिप्टमध्ये 2 गोष्टी शेवटपर्यंत, मला असं वाटतं 3 दिवस का 4 दिवस आधीपर्यंत. एक तर शेवटचा तो डायलॉग मी मरताना, आणि आधी हे होतं की हा मरेल का नाही, वेदर विशू, म्हणजे तो मरेल का नाही हा ठरलेलं नव्हतं. अच्छा, क्लायमॅक्स. हां. सो हे सगळं जसं होत गेलं ना, मग ते संजयला आणि ह्याला वाटलं की हा मेला पाहिजे. मग मेला पाहिजे तर डायलॉग. तो डायलॉग आदल्या दिवशी रात्री आला की
आयुष्य गेलं चौथ्या चौथ्या सीटवर सीटवर बसून बसून बरेच हे हलवतो ना शेवट सगळं. तो डायलॉग जो आहे ना तो सी हे सगळं इतकं ग्रो झालंय ना ते सगळं असं आपण म्हणतो ना तसं ते झालेलं आहे. पण माधव आपटेचा जो मारलंय त्याला हे तुम्हा सगळ्यांना स्क्रिप्ट मधलं पटलं होतं की का मारलं? की त्याला सिनेमाचं जे असतं ना की हॅपी एंडिंग तो काहीतरी करतोय सिस्टमच्या विरोधात जातोय सिस्टम त्याचं ऐकते असा एक एंड असं तुमच्या सी होतं का फायनली मनात किंवा परत मी काय? नेहमी म्हणतो हा. की आयुष्याचं काही लॉजिक असेल सिनेमा एक त्याचं लॉजिक उभं करतो तसं ते मला असं वाटतं म्हणूनच तो शेवटचा डायलॉग किंवा मारायचं की नाही हे त्यांना तोपर्यंत पण जसं ते लॉजिक सिनेमाचं उभं राहिलं इट वॉज द करेक्ट थिंग म्हणजे इम्पॅक्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तो माधव आपटे मरतो म्हणून तो इम्पॅक्ट आणि अचीव्ह दुसरी होतो. महत्वाची गोष्ट मी तुला सांगू का? ही डोंबिवली फास्ट ही सेन्सिबिलिटी आहे ना ही खूप वेगळी आहे कारण त्यावेळी ज्या प्रकारचे सिनेमे आम्ही करत होतो सगळे एव्हरी वन वॉन्टेड टू मेक कमर्शियल सिनेमा Yes. यु नो 4 गाणी पाहिजेत ॲक्शन सिक्वेन्स पाहिजे आणि असेच सिनेमे करत होतो आम्ही म्हणजे मी ॲज अन असिस्टंट म्हणून पण किंवा माझं सावरखेड एक बघ किंवा सातच्यात घरात म्हणून पक 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 येस डिफरंट सेन्सिबिलिटी अगेन पण वी वॉन्टेड टू मेक अ कमर्शियल सिनेमा सो जेव्हा निशीने मला ही गोष्ट सांगितली ना मला अजून आठवतंय त्यावेळी मी सातच्या आत घरात शूट करत होतो पुण्याला ओके आणि मी जिथे राहत होतो तिथे निशी आला होता रात्री आम्ही एकत्र जेवताना त्याने आम्हाला ही गोष्ट सांगितली मला जेन्युअनली कळली नाही गोष्ट पर्पज नाही कळत त्याचं. हां बिकॉज मला असं वाटलं की ही सेन्सिबिलिटीच नाही ना म्हणजे कमर्शियल सिनेमा बनवायचा ना बरं आपण आत्ता कुठे पहिला दुसरा सिनेमा रिलीज झाला आपला आता आपल्याला कमर्शियल सिनेमा करायचा बॉस आपलं नाव झालं पाहिजे कमर्शियल सिनेमामुळे यु नो तर ती एक एनर्जी होती ना त्यामुळे ही सेन्सिबिलिटी जी आहे ही ॲक्च्युली निशिकांत कामतची सेन्सिबिलिटी आहे कदाचित संदीपला कळली असेल मला नव्हतं कळलं मला म्हणजे हा जो प्रश्न विचारला ना की तो शेवटी मेला पाहिजे मी तर शूट करत होतो सिनेमा तुला जसं पाहिजे तसा पण शूट करूया सिनेमा लेट्स मेक इट जेव्हा तो सिनेमा रिलीज झाला ना सी म्हणजे याचे वेगवेगळे किस्से आहेत ॲक्च्युली माझ्याकडेच सो सिम्पल एक रिॲक्शन सांगतो तुला की जेव्हा सिनेमा रिलीज झाला तो तेव्हा ना मी पुण्याला शूट करत होतो आईशपथ नावाची फिल्म शूट करत होतो ओके सुरकरांची तर प्रीमियरला पण मी नव्हतो रवींद्रला ज्यावेळी प्रीमियर झाला तेव्हा तर ज्या दिवशी प्रीमियर झाला त्या दिवशी मी पुण्यात शूट करत होतो माझी 2 to 2 शिफ्ट होती दुपारी 2 ते रात्री 2 FTIला आणि प्रीमियर वगैरे झाला आणि त्यावेळी काय सोशल मीडिया वगैरे नव्हतं ना की बघितलं आपण अरे प्रीमियर पे आया था वो आया था तर रात्री मला सुकन्या कुलकर्णीचा फोन आला ओके कधी रात्री 11:30-12ला मी शूट करत होतो मला आठवतं मी क्रेनवर होतो ओके आणि म्हणाली संजुडी सिनेमा बघितला तुझा हा म्हटलं हां मी शी इज माय सिस्टर मला ती राखी बांधते म्हटलं हां बेन बोलो कैसा लगा अँड शी स्टार्टेड क्राईंग रे शी जस्ट स्टार्टेड क्राईंग मला कळलं ना की आपल्याला माहिती नाही ना की काय केलं? आपण डोंबिवली बसत आहे मला वाटलं की बहुतेक आपण माती खाल्ली आहे म्हणून ही रडते की काय झालं मग तिने मला सांगितलं की खूप छान काम केलं वगैरे तरी मला वाटलं हा ओके प्रेम आहे बाई छान झालं असेल नेक्स्ट डे सकाळी मला निशीचा फोन आला सकाळी मला अजून आठवतंय मी असंच बाहेर काहीतरी वॉक घेत होतो आणि निशीचा फोन आला आणि निशी मला म्हणाला संजय वी हॅव अराइव्ड यार आपले दिवस बदलले तर मला कळे ना की हा म्हणजे इथं निशिकांत कामत का निशी आपल्याला माहिती नाही ना असा तर निशी मला म्हणाला वी हॅव अराइव्ड संजय आपले दिवस बदलले म्हटलं असतील बाबा बदलले असतील आपल्याला तर 2ची शिफ्ट आहे आणि मी तुला सांगतो मी सेटवर गेलो आणि दॅट टाइम आय रिअलाइज की आपले दिवस बदलले बिकॉज लोकांचं काल रात्री 2 वाजेपर्यंत जे लोक हा संजय भाई बताओ कहाँ पे लाईट लूं असे बोलणारे लोक दादा लाईट किधर रखूं आणि मला ना एक बिहेवियर मधला पॅटर्न जो आहे ना मला आय रिअलाइज की आले खरंच दिवस बदलले रे ओव्हरनाईट आणि
आणि ऍक्च्युली येस डोंबिवली फास्ट येस डिड द आणि आम्ही बघितल्यावर हे आम्हाला कळलं दिवस बदलपेक्षा की हा जे काय मोठे डिंगे मारत होता ते ऍक्च्युली काय होतं. नो बॉस ही नोज इज वर्क. आता मी निशी आयुष्यभर तुझं ऐकेन ते जे कट्ट्यावरचं, तेव्हा काही असं वाटलं नाही तुझ्याकडे बघून की तुला ते आवडत नाही. बरं काय सांगशील तू. हे रडण्याचं पण ना असं आम्ही प्रमोशनला बऱ्याच फिरलो नाशिक विषयी. तर नाशिकला एकदा थिएटर संपला पिक्चर आणि एक म्हातारी बाई आली, माझा हात पकडला, खूप छान झालं काम तुमचं. का मारलं त्यांना? माधव आपटेचा ना राग नाही, सिम्पथी हात सोडेल की बाई भयंकर. माझा. म्हटलं अहो ते सिनेमा आहे तो, लेखकाने लिहिलंय, दिग्दर्शकाने सांगितलं ते करावं लागलं. मी काय करा इन्स्पेक्टर नाही किंवा तो मी खरंच मेला नाहीये. पण असे बरेच किस्से आहेत.